नमस्कार. मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सर्वप्रथम महापुरुषांना निवार वंदन करतो. आज तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती. या जयंती निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही आपणास खूप खूप शुभेच्छा देतो. बंधूंनो, अध्यक्षीय भाषण म्हणजे शेवटचा तास. आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि आम्ही जेव्हा प्राथमिक शाळेत होतो तेव्हा शेवटचा तास म्हटल्यानंतर फक्त उजळणीच असायची. मग गुरुजी सांगायचे शेवटचा तास 1-1 पासून ते 100 पर्यंतचे पाढे म्हणा आणि ते पाढे म्हणून झाले की दप्तर घ्या ना घरी जा. तर अशी काहीशी परिस्थिती आजच्या अध्यक्षीय भाषणाची वाटते, कारण वेळ खूप झालेला आहे. त्यामुळे मी त्या उजळणीसारखं बराबर मला जे काही बोलायचे ते बोलणार आहे. बंधूंनो, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास करून ठाणे येथून आलेले डॉक्टर, मला त्यांच्या नावाचंच एक वेगळेपण वाटतं की त्यांनी प्रथम त्यांच्या आईचं नाव लावलंय. द्रौपदी पुत्र डॉक्टर दीपक ठाकू गायकवाड. तर या संदर्भात साहेब आपलं खूप आभार म्हटल्यापेक्षा मला खूप आनंद आहे यासाठी की आपल्या आईचं नाव आपण पहिल्यांदा लावतात. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आगरी सेना या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय नारायण शेठ आंधळे साहेब, त्याचबरोबर कल्याण कसारा जी रेल्वे संघटना आहे त्या K3चे अध्यक्ष सन्माननीय राजेशजी गणगाव साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी कुडव साहेब, माझे मित्र आणि सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयाचे संचालक सन्माननीय अरुणजी कासार साहेब, माझ्या धम्मदीप संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय आत्मारामजी घायवट साहेब, दुसरे माजी अध्यक्ष सन्माननीय अशोकजी दुधसागरे साहेब, माझी कार्यकारिणी, त्याचबरोबर धम्मदीप संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय मधुकर दादा उबाळे साहेब, माझी कार्यकारिणी सभासद आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना सविनय जय भीम. बंधूंनो, तथागताची जयंती आपण साजरी करतो, परंतु आज देशामध्ये जी परिस्थिती आपण पाहिली, देशामध्येच नव्हे तर जगामध्ये युद्ध सदृश्य अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि खरोखर आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बंधूंनो, तथागताचं शेवटचं जे प्रवचन आहे त्यातल्या काही ओळी मी जेव्हा वाचतो ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की तथागताने त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रवचनं दिली. इथे सांगितलं की शांतीचा संदेश दिला, मानवाचं जीवन सुखी समृद्ध कसं होईल यासाठी एक आचारसंहिता दिली. परंतु तथागतांचं जे शेवटचं प्रवचन आहे त्या प्रवचनात जो काही अर्थ आहे तो मला खूप आवडतो आणि तो खऱ्या अर्थाने माझ्या मनावर एक वेगळा परिवर्तन आणि वेगळा प्रभाव करून जातो. बंधूंनो, तथागताला जेव्हा ज्ञात होतं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे तेव्हा तथागत कुशीनगर या ठिकाणी वास्तव्यास जातात आणि त्या ठिकाणी मृत्यू होणार. त्यामुळे ते अत्यंत थकलेले होते, दमलेले असतील. ते मृत्यूशय्येवर असताना त्यांचा प्रिय भक्त, प्रिय शिष्य, भक्त हा शब्द चुकीचा आहे, प्रिय शिष्य बनते आनंद तथागताला प्रश्न करतात की तथागत, तुमच्या नंतर आमचं कसं होईल? आणि असं म्हणत ते अगदी ओक्साबोक्सी रडत असतात. बंधुरो, तथागत त्यावेळेस आनंदाला उद्देश करताना असं म्हणतात की आनंदा, शोक करू नको. तुम्हाला ज्या पद्धतीचं पुढचं जीवन कसं जगावं हा जो तुम्ही प्रश्न केलाय तर त्याचं उत्तर असं आहे की माझं जे जीवन आहे, म्हणजे मी जे जीवन जगलो
तेच जीवन तुमचं मार्गदर्शक आहे, अशा पद्धतीचं तथागत आनंदाला उपदेश करतात. आणि मग तथागत आपल्या प्रवचनामध्ये त्याच प्रवचनामध्ये त्यांचं एक वाक्य आहे, आत्मदीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. बंधूंनो, मला या ठिकाणी जरूर सांगितलं पाहिजे की आपलं जीवन जे आहे ते जीवन आपणच त्याचा विकास केला पाहिजे, त्याला आकार दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तथागताचा जो विचार आहे तो आपण पाळला पाहिजे. बंधूंनो, या ठिकाणी आता आजचं जर वातावरण पाहिलं तर प्रचंड विकासाच्या गोष्टी आपल्या जवळ आहेत. अगदी मोबाईल फोन पासून, इंटरनेट पासून, यूट्यूब पासून अनेक माध्यम आहेत. या माध्यमांवर अनेक गोष्टी फिरत असतात. कधी कधी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही लोक घुसखोरी करतात विचारामध्ये. तर बंधूंनो, आपण तथागताचा मुख्य जो विचार आहे, मूळ जो विचार आहे तो वाचला पाहिजे. आणि तो विचार जर वाचला तर खरंच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल होईल. बंधूंनो, या ठिकाणी सभा सुरू होत असताना सर्वच मान्यवर या ठिकाणी होते, परंतु गायकवाड साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिले. आणि मी आपला त्यांच्याकडे पाहतोय, पण नंतर इकडे नजर टाकतो तर विचार मंच सगळा खाली, सगळे लोक खाली बसलेत. मी विचार केला की मग मला असं वाटतं की माझ्यावर आता जबाबदारी आहे हा स्टेज सांभाळण्याची. आणि बंधूंनो, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने मी तो स्टेज सांभाळतोय. बंधूंनो, तथागताचा जो विचार आहे तो विचार आपण अंगीकारा आणि भविष्यात आपली वाटचाल करा. व्यक्तिगत एक तुमचा भाऊ, तुमचा लहान भाऊ, तुमचा मोठा भाऊ म्हणून मी स्वतः, माझं नेचर आपण सगळेजण ओळखता, मी खरंच तथागत गौतम बुद्धाच्या विचाराप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. मी कधी कोणाचा राग करत नाही, कधी कुणाचा द्वेष करत नाही किंवा कधी कुणाला शब्दाने सुद्धा दुखवत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीने जीवन खऱ्या अर्थाने सुखी जीवन आहे. म्हणजे मला हे सांगायचं की माझं स्वतःचं जे जीवन आहे ते सुखी आहे. मला अत्यंत चांगली झोप येते, मला कोणापासून भीती नाही, कारण मी कोणाला घाबरत नाही. त्यामुळे या विचाराने आपण सर्वजण जगा आणि खरंच तथागत अंगीकारा अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी जरूर आपल्या सर्वांचा आभार मानलं पाहिजे. आणि खास करून या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे सरचिटणीस सन्माननीय हरिलालजी उबाळे साहेब, त्याचबरोबर माझी कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब, सन्माननीय अशोकजी गायकवाड साहेब, सन्माननीय डॉक्टर मिलिंदजी चन्ने साहेब, सहसचिव सन्माननीय दिलीपजी ओंकारेश्वर, सहसचिव विजयजी भुईर, हिशोब तपासणी जेजी उबाळे साहेब, कार्यकारी सदस्य उत्तमजी गायकवाड, SK उबाळे सर आणि सर्व सभासदांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. येत्या काळात ही धम्मदीपची जी पताका आहे ती खऱ्या अर्थाने धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था, ज्या नावाप्रमाणे बुद्धिस्ट कल्चर या शहापूरमध्ये कायम करण्याचं काम करूयात. अनेक समाजांना जोडण्याचं काम करूयात. कारण या ठिकाणी धम्मदीप संस्था नुसतं धम्माचेच विचार पेरत नाही, तर त्या विचारामध्ये इतर समाजाला जोडण्याचं काम करत आहे. आज आपण जर हे सभागृह पाहिलं तर इथे अनेक विचाराचे लोक आहेत, अनेक जाती धर्माचे लोक आहेत. आमचा उद्देशच आहे की ते या ठिकाणी आले पाहिजे, आमचा विचार ऐकला पाहिजे, त्यांचा विचार आम्ही ऐकला पाहिजे आणि आपण सर्वजण समरस झालो पाहिजे. अशा विचाराने आम्ही सर्वजण काम करतो. बंधूंनो, आपण सर्वच जण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचं मनोगत आभार व्यक्त करतो. खास करून पत्रकार माझे मित्र सुनीलजी घरत साहेब, पत्रकार सन्माननीय प्रकाशजी जाधव साहेब, पत्रकार सन्माननीय भालेराव साहेब, आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय, जय संविधान. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.